एक आपण समजून घेतलं पाहिजे. मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही, जन्माला घालू शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही, अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते वरच्यावर तर घडत असतंच. अतिरेकांच्या माध्यमातून त्यांनी ते काय कुठली मेंटॅलिटी त्यांची त्यांना कुठली जात नाही धर्म नाही. म्हणजे परवा जो प्रकार घडला ते समजत नाही की प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं, कारण की थोडी बुद्धी दिली. पण परवाचे असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली, प्राणी परवडले पण माणसं. कारण एवढा किळसवाणी प्रकार, एवढं म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात. आणि असे जे काय लोक आहेत त्या सर्व लोकांना कधी पण असो गुन्हेगारी थांबवायची असेल आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबवायचे असेल तर तिथं काही बघता काम नाही. ज्युव्हेनाईलच्या खाली 16 वर्षाचं आहे, 17 वर्षाचं आहे, त्यामुळे त्याला कळत नाही. काय कोणाला सुट्टी द्यायची नाही, कारण की अलीकडं ह्याच लोकांचा, ह्याच कॅटेगरीमधल्या मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी. कुठंतरी मग ते रिमांड होमला पाठवायचं, तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची, काय होतं, आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुकी असतात. जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडलं झालं, आणि तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले, कोणी पण असतं. आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे. जे कोण असतील, टेररिस्ट असतील किंवा जे काय कॅम्प्स असतील, उडवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे असं वाटतंय? भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना. त्यांचे जे हा जो जिथं हे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत तो एरियात उद्ध्वस्त करून टाकतो, विशेष समजतो. तर वास्तविक ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात, जागतिक लीडर बसतात वेगळ्या देशात, अनेकदा मुद्दा उपस्थित झालेला आहे. हे तोडगा तरी काढला पाहिजे. किती दिवस चालणार, किती दिवस चालून लोक मृत्युमुखी जाणार.